प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। घरात आईचं एखादं काम ऐकलं की आई आपल्याला काम ऐकल्याबद्दल एखादं बक्षीस देते। शाळेमध्ये सुद्धा जर तुम्ही गृहपाठ पूर्ण केला आणि सरांचं काम ऐकलं तर सर सुद्धा आपल्याला एखादं बक्षीस देतात। म्हणजे काय की कुणाचंही काम ऐकलं आणि त्यांच्या मनासारखं आपण वागलं तर आपल्याला काही ना काही बक्षीस मिळतं। म्हणजे राजकारणात सुद्धा असंच काहीसं असतं। काम ज्यांचं कोणाचं तुम्ही ऐकता ते तुम्हाला बक्षीस देतात। राजकारणात आज हा मुद्दा सांगण्याची गरज अशी आहे की एका नेत्याला त्यांनी केलेल्या कामाचं बक्षीस मिळालंय। कोण आहे तो नेता आणि काय घडलंय महाराष्ट्रात, ईडीचा उल्लेख पुन्हा का होतोय, पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। गेल्या काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी हा जो काही वाद महाराष्ट्रात निर्माण झाला आहे, या दोन वादांना दोन प्रकारचे पुढारी आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे आहेत ओबीसी नेते छगन भुजबळ, तर दुसरीकडे आहेत मराठा क्रांती मोर्चा, मराठा आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील। मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर टीका केली होती आणि त्यानंतर छगन भुजबळांनी सुद्धा जरांगे पाटलांवर नको नको त्या भाषेमध्ये टीका केली। सतत मी असेपर्यंत मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळू देणार नाही, ओबीसी मध्ये वाटेकरी त्यांना होऊ देणार नाही, अशा प्रकारचे थेट आरोप, थेट प्रकारची विधान ते करत होते आणि जेणेकरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण होईल अशी वक्तव्य ते करत होते। गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारचा रोख ज्या प्रकारचा रोग छगन भुजबळांनी घेतलेला आहे त्यावरून असं दिसत होतं की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा छगन भुजबळ आता नेमकं काय करतील। पण मंडळी, छगन भुजबळ हेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असे नेते आहेत ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने मध्यंतरी भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केलेले होते। महाराष्ट्र सदन घोटाळा आठवत असेल तर तुम्हाला ही गोष्ट सुद्धा लक्षात येईल। ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं सुद्धा याच छगन भुजबळांवर वेगवेगळ्या यांच्या संदर्भातल्या याचिका दाखल केलेल्या होत्या आणि महाराष्ट्र सदनच्या प्रकरणात ते 1.5-2 वर्ष जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेले होते। पण नुकतीच अशी एक घटना झालेली आहे ज्या घटनेमुळे पुन्हा ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। काय झालेली ती घटना? ईडीने नुकतंच हायकोर्टामध्ये एक जी याचिका छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे असलेल्या समीर भुजबळांबद्दल जी दाखल केली होती ती याचिका नुकतीच मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी कोर्टामध्ये सुद्धा सांगितलं की आम्हाला ती याचिका मागे घेण्याची परवानगी मिळावी। काय होतं त्या याचिकेमध्ये, ती याचिका नेमकं त्या संदर्भातलं काय झालं हे जर तुम्हाला कोर्टात काय झालं हे जर सांगितलं तुम्हाला अजून हसू येईल। ईडीचं म्हणणं काय होतं की जी याचिका आम्ही त्यांच्या विरोधात दाखल केली होती ती काहीतरी चुकीने झालेली आहे आणि जी याचिका आम्ही कशासाठी ती याचिका दाखल केली हे आम्हाला आठवत नाहीये। म्हणजे मंडळी, अंमलबजावणी संचालनालय जी देशात सध्या सर्वाधिक ऍक्टिव्हपणे काम करते किंवा विरोधकांच्या घरावर जी सतत धाडी पाडते, विरोधकांना धडकी भरवते, ती संस्था कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये असं सांगते की जी याचिका आम्ही छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या विरुद्ध दाखल केलेली होती ती नेमकी कशासाठी केली होती हेच आम्हाला आता आठवत नाहीये आणि जी याचिका आम्ही दाखल केली होती त्याची जी प्रत होती ती प्रत सुद्धा आमच्याकडनं हरवलेली आहे। म्हणजे शाळेत एखादा मुलगा, लहान मुलगा नाही का आपल्याकडे कंपासात रोज जाऊन एखादी पेन्सिल हरवून येतो, पेन हरवून येतो, अगदी तसंच एकदम सिक्युअर असलेल्या किंवा स्वयंघोषित आपण त्याला म्हणतो की स्वतंत्र असलेल्या जी संस्था आहे अंमलबजावणी संचालनालय ईडी जी आहे, तिचं असं म्हणणं होतं की आम्ही जी याचिका छगन भुजबळ आणि समीर भुजबळांविरोधात दाखल केली होती त्याची जी प्रत होती ती आमच्याकडनं हरवलेली आहे। अगदी साध्या सोप्या शब्दात जर असं लक्षात आलं की ईडीचं हे उत्तर ऐकल्यानंतर कोर्टाने सुद्धा त्यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले, पण त्यांनी शेवटी काही आपल्याकडे म्हणजे प्रूफ नसल्यानं काही नसल्यानं ही याचिका मागं घ्यावी अशी विनंती केली आणि ती याचिका आता मागं घेण्यात आलेली आहे। म्हणजे मंडळी, जर तुम्ही लक्षात आलं तुम्हाला ते लक्षात येईल की ईडीने छगन भुजबळांच्या पाठीशी लावलेला जो पिच्छा होता किंवा ज्या प्रकारच्या रेड्स त्यांच्यावर आधी पडत होत्या त्या सगळ्या प्रकरणावर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि यानंतरच राजकीय वर्तुळात संपूर्ण विधानसभेत, विधान परिषदेत हा मुद्दा गाजतो आहे की छगन भुजबळ हे भारतीय जनता पक्षाची बाजूने गेलेले आहेत, भाजपच्या सोबत सत्तेत गेलेले आहेत, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतायत, म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षाकडूनच अर्थात ईडी कडूनच अशा प्रकारचं बक्षीस दिलं गेलेलं आहे असं लोक म्हणतायत। राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे की भाजप सोबत गेल्यामुळे छगन भुजबळांची चौकशी आता टळणार आहे। तर मंडळी, नेमकं आता आपण जर पाहिलं तर आज मराठा आरक्षणासाठी जी काय मुदत मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली होती, सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याबद्दलची, कुणबी प्रमाणपत्र देण्याबद्दलची, त्या मुदतीतला केवळ 11 दिवस आज शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या दरम्यानच ओबीसींचं नेतृत्व करण्याचं
आणि सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळांना एक प्रकारचा दिलासाच सरकारनं आणि ईडीनं दिलेला आहे, ज्यामुळे आता ते येणाऱ्या काळात अतिशय आक्रमकपणे, आणखी आक्रमकपणे कदाचित जरांगे पाटलांवर टीका करू शकतात. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगेंना विरोध केल्यामुळे छगन भुजबळांना ईडीने किंवा भारतीय जनता पक्षानं बक्षीस दिले का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.